मोहोळ बस स्थानकाचा वनवास संपला. आमदार राजू खरे यांनी 40 लाख रुपयांचा निधी केला मंजूर. या विकास कामाचे उद्घाटन आमदार राजूभाऊ खरे यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ शहरातील बस स्थानकाचा प्रश्न ऐरणीवरच राहिला होता. बस स्थानकाची अवस्था अतिशय वाईट आणि बिकट झाली होती. बस स्थानकाच्या आवारात पडलेले खड्डे, धुळीचे साम्राज्य प्रवाशांना त्रासदायक झाले होते. ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार राजूभाऊ खरे यांनी 11 तारखेला 40 लाख रुपये मंजूर करत काँक्रिटीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची सोय देखील करणार असल्याचे सांगितले. बस स्थानकाच्या या काँक्रिटीकरणामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय व घडणारा अपघात टाळता येणार आहे. पत्रकारांशी संवाद साधताना आमदार राजूभाऊ खरे यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्यावर जोरदार टीका केली. मोठा निधी मतदारसंघात आणण्याचे बोलतात तर सर्वत्र मोहोळ तालुक्यात शहरात विकास का दिसत नाही, असा प्रश्न त्यांनी माजी आमदार माने यांना उपस्थित केला. यावेळेस उमेश पाटील, रमेश बारसकर, चरणराज चौरे यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.